नमस्कार, कशा आहात सर्व। तर मी छाया माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला माझं साडी कलेक्शन दाखवणार आहे। आणि हा बघा साड्यांचा पसारा, आणि हा बघा माझ्या साड्यांचा पसारा मी इथे काढून ठेवला सगळा हॉलमध्ये। बेडरूममध्ये दाखवणार होती पण बेडरूममध्ये लाईट जरा कमी येते, तर त्याच्यामुळे मी हॉलमध्ये घेऊन आली सगळं। हे बघा, आणि हे आहे साडी ऑर्गनायझर, याच्यामध्ये मी काही साड्या ठेवत असते। हे बघा, तर चला मी आता तुम्हाला एक एक साडी दाखवते। तर मी आज तुम्हाला आधी सगळ्या सिंपल साड्या दाखवते, म्हणजे कुठे मार्केट वगैरे जायचं किंवा हॉस्पिटलमध्ये जायचं तर आपण काही खूप अशा भारी साड्या घालून नाही जात ना, तर मग अशा साध्या आणि सिंपल साड्या ज्या आपल्याला लवकर घालता येतात अशा मी साड्या दाखवते आधी तुम्हाला। तर हा निळा कलर, निळा आणि व्हाईट, तर ही साडी ना सध्या जास्त ट्रेंडमध्ये दिसते मला, म्हणजे खूप जणींना दिसते ही साडी। हे बघा, असं व्हाईट आणि निळी प्रिंट आहे याच्यावर, आणि असा पदर आहे। हा पदर, याला असे हे गोंदे लावलेले आहे, आणि अशी खालून ना हलकीशी थोडीशी अशी व्हाईट याच्यामध्ये सिल्वर कलरमध्ये अशी जरी आलेली आहे। हे बघा, खूप छान हलकी आहे ही साडी, आणि अशी घालायला म्हणजे लवकर होते ही साडी घालणं, आणि कलर पण खूप छान आहे। असा नेव्ही ब्ल्यू आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन आहे याला। आणि हे आहे ह्या निळ्या साडीवरचं ब्लाऊज, असा मागून मी भी गळा शिवला, आणि याला पण असं म्हणजे असं बाहीवर काठावर असं छान असं ते सिल्वर कलरचे काठा आलेले आहे, आणि अशी बारीक प्रिंट आहे। ही साडी अगदी हलकी आहे ही साडी। बघा, याला पण असे हलके हलके असे काठा आलेले आहे, पिंकिश कलरचे, गोल्डन आहे थोडं त्याच्यावर, खूप हलकी आहे घालायला। तर अशा साड्या ना म्हणजे हॉस्पिटल मध्ये वगैरे जायला खूप लवकर इझिली घालता येतात। ही पण सिंपल आहे पण ही थोडी हेवी आहे। ही आहे पिंक आणि थोडासा याच्यामध्ये राणी कलर येतो, लाईट पिंक आणि राणी कलर येतो याच्यामध्ये। आता माहित नाही व्हिडिओ मध्ये कसा कलर दिसतो तो, असा आहे। आणि या पण साडीला आहे ना हे असे असे गोंदे आहे, असे गोंदे आहे याला। ही पण छान हलकी हलकी, आणि कलर खूप छान आहे ह्या साडीचा। आणि ह्या साडीवरचं हे आहे ब्लाऊज, याचा पण व्हीज गळा आहे, व्ही गळा आहे याचा, आणि मागून असे छोटे छोटे असे काय मी त्याला गोंदे लावल्यासारखे केले टेलरनं। प्रिंटेड ब्लाऊज आहे, साडी प्लेन आहे आणि ब्लाऊज प्रिंटेड आहे। ही पण खूप हलकी साडी आहे, व्हाईट आणि ब्ल्यू कलर मध्ये, याला पण असे थोडेसे असे काठा आहे खालून। आता मी ह्या साड्या काही खोलून नाही दाखवत जास्त, अशी आहे। आणि तिच्यावरचं हे ब्लाऊज, ब्लाऊज हे अशा कलरमध्ये आलेला आहे, याच्यावर पण बारीक बारीक प्रिंट केलेली आहे, आणि बाहीवर हे असे काठा आलेले आहे। ही आहे सिल्क मधली साडी, ही घालायला जरी हलकी असली तरी पण खूप घसरते, हिच्या निऱ्या वगैरे ना अशा लवकर लवकर निघून जातात, म्हणजे खूप अशी पसरते ही साडी। घालायला वाटल्यास खूप छान आहे, आणि कलर पण छान आहे हिचा, वेगळाच काहीतरी ग्रीन कलर आहे, आणि त्याला नेव्ही ब्ल्यू कलरचे असे काठा आणि अशी प्रिंट दिलेली आहे पानाची, म्हणजे खूप घसरते ही साडी। आणि त्या साडीवरचं आहे हे ब्लाऊज प्रिंटेड मध्ये, याचा गोलगळा आहे, आणि असं बाहीवर असे काठा आले। ही पण सिल्क मधलीच आहे, ही ग्रे कलरची आहे बघा अशी, आणि ह्या साडीवरनं अशी झाडाची डिझाईन आहे, झाड आहे याच्यामध्ये, खूप सुंदर कलर आहे, ग्रे कलर मधला असा हलका ग्रे कलर आहे। आणि पदरवर हे असे असे काठा आलेले आहे पदरावर।
याच्यामध्ये ब्लाऊज होतं पण मी शिवलं नाही याच्यामधलं ब्लाऊज. ते म्हणजे अशाच मोठ्या मोठ्या डिझाईनचं होतं, तर ते झाडं झाडं वगैरे काही बरोबर वाटत नव्हते. तर म्हणून मग मी ह्या साडीवरती तसे ग्रे कलरचे थोडे थोडे म्हणजे फ्लावर आहे त्या काठावर, तर म्हणून मी हा असा थोडासा ग्रे काळपट कलरचा ब्लाऊज आहे. आधी बघा मी अशा आखूड बाह्याचं ब्लाऊज घालत होती, पण मला आता काही आवडत नाही. आणि बघा गळ्यावरती अशी डिझाईन आहे, पण आता मला अशा इतक्या आखूड अशा बाह्या नाही चांगल्या वाटत. आता मी जास्त लांब बाह्याचे घालत असते ब्लाऊज. आणि ही आहे ऑरेंज कलरची, लाईट ऑरेंज कलर आहे याचा. काठ थोडे डार्क दिलेले आहे ऑरेंज मध्ये, आणि साडी थोडी लाईट कलरची आहे. असे ना असे छान असे काठानं असे छान पानापानाची डिझाईन आहे. डार्क कलर आहे काठावर आणि गोल्डन कलरची जरी आहे, त्याच्यावर ऑरेंज लाल कलरचे पानं येते डिझाईन, आणि अशी लहरी सारखी प्रिंट आहे पूर्ण साडीवरती. मधामध्ये लाईट ऑरेंज कलर आहे. आणि हा आहे पदर. आणि हे या साडीवरचा ब्लाऊज. बघा मी अशा लांब बाह्याचे घालत असते आता. हे बघा याचा पण व्हीज गळा आहे, आणि ह्या ब्लाऊजला अशी डिझाईन केलेली आहे. आणि बाहीवर पण अशी ती लेस डिझाईन लावलेली आहे बाहीवर. हे बघा ही आहे ना, ही अशी लेसची डिझाईन आहे. येत आहे का राणी बरोबर डिझाईन? ते तेवढं कटून टाक देऊ. आणि पाठीवर पण ती लेस डिझाईनच लावलेली आहे. कसं बरोबर कलर कॉम्बिनेशन घेतलं. ही पण साडी या ऑरेंज कलरच्या साडीसारखी आहे, म्हणजे कॉटन मधलाच येते कापड, पण थोडा वेगळा कॉटन आहे. तर ही आहे आकाशी कलरची साडी, आणि त्याच्यावर व्हाईट, गोल्डन आणि नेव्ही ब्ल्यू कलरची अशी प्रिंट काढलेली आहे. आणि हा आहे हिचा पदर. पदर बिलकुल छोटा आहे बघा, हा इथून एवढाच पदर आहे. आणि ह्या साडीला असे असे ना असे हे काठ दिलेले आहे. छान दिसते पण साडी. साड्या सगळ्यात छान आहे. आणि ह्या साडीवरचं पण मी ब्लाऊज नाही शिवलं, कारण खूप मोठी मोठी डिझाईन होती, म्हणून मी ना याच्यावरचं ब्लाऊजच नाही शिवलं. म्हणजे ते रनिंग मध्ये होतं ब्लाऊज, तर त्याच्यामुळे मी हे वेगळा कापड घेऊन ब्लाऊज शिवलं. पण याच्या पण बाह्यानं आता अशा खूप आखूड आहे, खूपच आखूड आहे, तर याच्यामुळे मला काही ब्लाऊज आवडत नाही, तर मी घालत नाही. दुसरं शिवेल. याचा पण गळा असं छान डिझाईन केलेली आहे. ही थोडा काय म्हणजे कथिया कलर आणि ब्लॅक कलर मधलं आहे. ही साडी घेतली जयपूरवरून. ही बघा अशी प्रिंट आहे छान. हा पदर आहे, पदरावर येते अशी प्रिंट. बघा ही अशी लाल कलरची प्रिंट आहे, आणि याच्यावर असे टिकल्या टिकल्याचे असे स्टोन लावलेले आहे. आणि खाली पण अशी येते. खालचं दिसत आहे का? पण साडी छान आहे, एकदम हलकी हलकी. आणि असे खालून असे याला थोडे गोल्डन आणि रेड कलरचे असे काठ आहेत. आणि हा आहे याच्यावरचा ब्लाऊज. आणि बघा मी म्हणजे आता ह्या साडीला, ह्या सगळ्या साड्यांना जवळपास 7-8 वर्ष झालेच. तर मी 7-8 वर्षाच्या आधी असे ब्लाऊज घालत होती. हा ब्लाऊजचा डिझाईन बघा किती छान आहे. बघा बघा ही डिझाईन, हे बघा किती सुंदर शिवलं हे ब्लाऊज. बघा किती छान असा मणी लावला, इथून असं छान लेसचं वर्क केलं. पण ह्या आखूड झालेल्या बायामुळं मी आता घालत नाही. आणि ही अगदी सिंपलच साडी आहे, कथिया कलरची. मी घातली होती एका व्हिडिओमध्ये, ते रोडचं काम म्हणून दाखवलं होतं, त्या व्हिडिओमध्ये मी ही साडी घातली होती. एकदम सिंपल आहे. आणि बरेच वर्ष झाली या साड्यांना, 5-6 वर्ष. आणि ही एक येलो कलरची आहे. ही आहे थोडीशी काठपदराची आहे ही साडी, येलो कलर.
हळद्या कलर आहे, हळद्या पिवळा कलर आहे हा. आणि त्याला असे छान लाल कलरचे असे काठा दिलेले आहे बघा, लाल आणि त्याच्यावर असं गोल्डन कलर. आणि इकडे पूर्ण प्लेन आहे साडी. थोडा बंद करा. हा आहे पदर, बिलकुल छोटासा पदर आहे हा बघा, पण साडी घातल्यावर खूप सुंदर दिसते. आणि हे आहे त्याच्यावरचं, त्या साडीवरचं ब्लाऊज. हेही तसंच आहे आपण बाईचंच. आणि बयाची डिझाईन बघा किती सुंदर आहे बघा. अशी छान याला अशी डिझाईन केलेली आहे, पण बाया याच्या पण आखूड आहे. आता मी दाखवते तुम्हाला माझ्या काळ्या कलरच्या साड्या. मला काळा कलर खूप आवडते, पण माझी आई मला काही घालू देत नाही काळ्या साड्या. आता नाही म्हणते काळ्या साड्या नाही घालायच्या, पण मला खूप आवडते. आधीपासूनच मला काळ्या कलर आवडते, फेवरेट कलर आहे माझा काळा कलर. तर आता मी तुम्हाला माझ्या काळ्या कलरच्या साड्या दाखवते. हा आहे साडीचा पदर, गोल्डन कलर. आणि त्याला अशी रेड कलरची डिझाईन प्रिंट आहे त्याच्यावर. आणि वरती पूर्ण प्लेन आहे आणि खाली अशी डिझाईन आहे. अशी खाली डिझाईन आहे आणि वरती प्लेन आहे. आणि हा आहे पदर. खूप सुंदर दिसते ही साडी. तशी काळ्या कलरची साडी ना खूप सुंदर दिसते. पण आता आई मला ना काळ्या कलरच्या साड्या नाही घालते, त्याच्यामुळे मला मन मारावं लागते. घातल्यावर ना खूप सुंदर दिसते ही साडी. आणि याच्यावरचं ब्लाऊज कुठे गेलं? चालू आहे का व्हिडिओ? बंद कर. तर बघा, आणि हे बघा, ही अशी दिसते ही साडी. आणि ह्या साडीवरचं ब्लाऊज आहे हे. दुसऱ्या बॅगमध्ये ठेवून होतं त्याच्यामुळे मला दिसलं नाही वेळेवर. बघा, ही अशी डिझाईन घेतलेली आहे. हे बघा, हे असं शिवलेलं आहे. अशी प्रिंट, अशी डिझाईन, अशी डिझाईन आहे. पण याच्या पण बाह्या छोट्या आहेत त्याच्यामुळे मी ही घालत नाही. नेक्स्ट आहे ही पण काळ्या कलरची साडी. ही मी नागपूरवरून घेतली, माझ्या भावाने घेतली मला ही नागपूरवरून साडी. महाराष्ट्र एम्पोरियम काहीतरी असं दुकान आहे, तिथनं घेतली ही. ही पण मधामध्ये पूर्ण इकडे प्लेन आहे आणि ऑरेंज कलरचे असे याला असे खाली ऑरेंज आणि गोल्डन कलरचे काठ दिलेले आहे. हा आहे इकडे असा नेसण्याचा भाग आणि इकडे मधामध्ये आणि निर्यावर आणि पदरवर आहे डिझाईन. ही बघा, ही डिझाईन ब्लॅक याच्यावर खूप सुंदर दिसते डिझाईन. रेड, ऑरेंज आणि गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन आहे. आणि हा पदर बिलकुल सिंपल दिलेला आहे. हा आहे पदर. ही अशी साडी अशी दिसते. आणि तिच्यावरचं हे ब्लाऊज आहे. ही पण आखूडच बाईच आहे. म्हणजे ह्या माझ्या सगळ्या साड्या जवळपास 8 ते 9 वर्ष आधीच्या समजा, पण साड्या अजूनही चांगल्या आहेत. तर आता मला सगळ्या साड्यांवरचे ब्लाऊज वेगळे शिवावे लागतात. हे बघा, हे आहे ह्या साडीवरचं ब्लाऊज. हे असे काठा आहेत छोटे छोटे. बाया खूपच छोट्या. मला आधी खूप आखूड बाया आवडत होत्या. आता ही एक वेगळ्या कलरची साडी आहे. ही मी माझ्या वर्धेतूनच घेतली, वर्धेवरूनच घेतली ही साडी. बघा, ह्या साडीला लाल कलरचा पदर आहे आणि ही अशी प्रिंट येते हिला. बघा, गोल्डन कलर. सगळ्या साड्यांमध्ये ना गोल्डन, रेड असेच कलर आहे. ही पूर्ण भरीव साडी आहे, ही प्लेन नाही आहे. ही काळ्या याच्यावर गोल्डन आणि रेड आणि पर्पल कलरची डिझाईन काढलेली आहे.
अशी साडी आहे ही. आणि हा आहे पदर. हा पदर दिलेला आहे या साडीला. बघा असा पदर आहे लाल कलरचा. आणि हे अशी काठा दिलेली आहे, अशी काठा. आणि ह्या साडीवरचं आहे हे ब्लाऊज, जे मी मगाशी तुम्हाला दाखवलं होतं. नाही आहे ह्या साडीवरचं रेड कलरचं ब्लाऊज. याला हे ब्लाऊज घालते मी, कारण याच्या बघा याच्या बाह्या लांब आहे आणि हे असं त्या साडीचं काठ वगैरे अशी डिझाईन आहे. सिंपलच आहे. आता ही दुसरी ब्लॅक कलरची साडी. ही साडी खूप सुंदर आहे. ही पण मी वर्धेमधूनच घेतली. हे ब्लॅक आणि ग्रे कलरचं कॉम्बिनेशन आहे. बघा खूप सुंदर साडी आहे. सिल्क मधला आहे हा पॅटर्न, सिल्क पॅटर्न आहे. हे काठावर आहे ना, हे बघा अशी डिझाईन येते काठावर. अशी गोल्डन कलरची डिझाईन येते आणि वरती प्लेन आहे, खाली अशी डिझाईन येते ग्रे आणि ब्लॅक कलर. आणि हा आहे पदर. पदर ब्लॅक कलरचा आहे आणि पदरवरनं ही अशी अशी डिझाईन दिलेली आहे पदराला. आणि पदरवर 2 शेपट दिलेले आहे याला. हे बघा अशी डिझाईन आहे, अशी डिझाईन आहे. खूप छान दिसते ही साडी सिल्क मधली, पण थोडी घसरते. आणि हे आहे त्याच्यावरचं ब्लाऊज. अशी डिझाईन आहे ह्या ब्लाऊजला. गळ्याला आहे असं काहीतरी पॅच वर्क केलेलं आहे, असं पॅच केलेला आहे, पॅच लावला. आणि ही अशी बाही आहे असं. आणि ही ब्लॅक कलरची साडी मी ऑनलाईन बोलवली जवळपास मला वाटते 5-6 वर्ष तर नक्कीच झाली, पण मी अजून एकदाही घातली नाही. ही बघा छान आहे, नेट पॅटर्न मधली आहे. फक्त पिको फॉल करून ठेवली मी हिला. बघा म्हणजे एकदमही नेट पॅटर्न नाही आहे, पण ते थोडंसं असं नेट सारखाच कापड येते याला. पण अजून सुद्धा मी घातली नाही, कारण याच्यावरचं मला ब्लाऊज जे मी शिवायला गेली याच्यावरचा कापड ब्लाऊजचा आला थोडा कमी, तर त्याच्यामुळं बाह्या काही लांब निघत नाही. मला आता आखूड बाह्या पाहिजे नाही, त्याच्यामुळे मी याच्यावरचं ब्लाऊज शिवलं नाही. असे थोडेसे टिकली वर्क केलेलं आहे याच्यावर. छान आहे ही पण साडी, एकदम हलकी मस्त. आणि हा असा पदर आहे बघा, पदर. आणि याला थोडी अशी लेस बॉर्डर दिलेली आहे. आणि ही आहे ब्लॅक कलरचीच आहे, पण हिला जरी काठ आहे. ही आहे जरी काठाची ब्लॅक मधलीच. प्लेन आहे, पूर्ण मधामध्ये प्लेन आहे. आणि दोन्ही साईडच्या काठावर असं गोल्डन आणि ग्रीन कलरचे काठा आहे. छान आहे साडी, घातली म्हणजे खूप छान दिसते. आणि हा आहे पदर, सेमी पैठणी, याच्यावर मोर काढलेले आहे. हे बघा असे. आणि पदरवर असे थोडंसं स्टोन वर्क केलं गोल्डन मध्ये. आणि हा आहे त्याच्यावरचा ब्लाऊज. पण हा ब्लाऊज याला छान लटकन वगैरे लावलेली आहे, खाली काठ वगैरे केलेले आहे, असं आहे. पण मेन प्रॉब्लेम ह्या बाहीचा आहे. बघा किती सुंदर ब्लाऊज आहे याच्यावरचा, ग्रीन कलरचा. आणि ही ब्लॅक मधलीच येते, पण ही थोडी रेड मध्ये कॉम्बिनेशन आहे याचं, रेड आणि ब्लॅक. ही पण साडी छान आहे बघा. याला ना पूर्ण असं स्टोन वर्क दिलेलं आहे. हे बघा असं स्टोन वर्क, हे असं स्टोन दिलेले आहे याच्यामध्ये, बारीक बारीक टिकलीचे स्टोन दिलेले आहे. पदरवर जरा जास्त दिलेला आहे स्टोन. आणि हा आहे पदर, येल्लो, रेड आणि ब्लॅक कलर मध्ये पदर आहे हा.
ही साडी अशी दिसते. आणि ह्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे या साडीवरचा. पण आता मला ह्या जेवढ्या आखूड बाह्या आहे ब्लाऊजच्या तेवढ्याही साड्यांवर मला दुसरे ब्लाऊज शिवावं लागणार आहे, कारण मी आता असे ब्लाऊज बिलकुल घालत नाही, आवडतच नाही मला. खूपच एवढ्याच बाह्या होत्या आता याच्या. बापरे, किती साऱ्या साड्या, अजून भरपूर साड्या दाखवायच्या आहे तुम्हाला, जरी काठाच्या वगैरे, वर्कच्या वगैरे. आता हा पहिला स्टेप झाला.